हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे ज्योती सुरवसे फॅशन मराठी. तर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आपल्या व्हिडिओला लाईक पण करून घ्या आणि व्हिडिओला शेअर पण करत जा आणि नवीन नवीन मैत्रिणींना शेअर करत जा. तर इथं पहा, ही साडी तुम्ही पाहिलं असेल. तर ही साडी कुठून घेतली तर सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओ यांच्याकडून मी ही साडी ऑनलाईन शॉपिंगमध्ये घेतलेली होती. तर ही साडी मी सगळ्यात पहिल्यांदा ही साडी मी त्यांच्याकडून घेतलेली होती. त्यानंतर मी बऱ्याच साड्यांची खरेदी केली आणि ते सगळे व्हिडिओसुद्धा 2 व्हिडिओ आपले ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत त्यांच्याकडून घेतलेल्या शॉपिंगची, की कशा पद्धतीच्या साड्या आहेत, कशा नाही, मला आवडल्या का नाही. तर मी त्या विषयावर व्हिडिओ बनवलेले होते आणि टाकलेले सुद्धा आहेत, अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला पाहायचे असेल तर नक्की पहा. ह्याच्या व्हिडिओच्या खाली सुद्धा मी त्याची लिंक देईन. तर इथं पहा, ही अशा पद्धतीची साडी आहे, खूप छान अशी साडी आहे. तर इथं पहा, याला बॉर्डर आहे ना, तर ही बॉर्डर आहे ग्रीन कलरची, बॉटल ग्रीन कलरची. तर तशीच याला पण बॉटल ग्रीनची ही आहे, ब्लाऊज पीस आहे. आणि ती लेस आहे ना, लेस बॉर्डरला ते तशाच पद्धतीचा ब्लाऊज पीसवर डिझाईन आलेला आहे. मी तुम्हाला दाखवलं. आणि आता ही डिझाईन आहे ना फ्रंट साईडनी आलेली होती आणि दोन्ही साईडनी ना बाहीला डिझाईन आलेली होती. तर याच्यामध्ये ना मी थोडंसं वेगळं करणार आहे. तर कसं करणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, ते मी तुम्हाला दाखवते. कारण मी अशा नवीन नवीन आयडियाज घेत असते, नवीन नवीन आयडिया करत असते डिझाईनमध्ये. तर त्यासुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तर नवीन व्हिडिओ आहे ना व्यवस्थित एंडपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल. तर इथं पहा, इथं दोन्ही बाहीचे 2 साईडनी दिलेलं होतं आणि फ्रंट साईडनी गळ्याचंही कटिंग दिलेलं होतं डिझाईनमध्ये. फुल एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये आहे हे. पण आपल्याला काय करायचं, हे बॅक नेकला घ्यायचं आहे, कारण की फ्रंटनी काही एवढं वर्क वगैरे दिसून नाही येत. आता आपल्याला हे बॅकमध्ये घ्यायचं आहे आणि आपण आता पहिलं ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत. पहिलं अस्तरचं कटिंग करून तेच कटिंग आपल्याला ब्लाऊज पीसवरती ठेवून कट करायचे आणि कसं कट करायचे ते पण पाहणार आहोत. इथं उंची घेतलेली आहे मी, पहिलं बॅक पॅटर्न आपल्याला कट करायचं आहे. तर उंची माझी पूर्ण मला 14 इंच लागते. तर 1 इंच ॲड करून 15 इंच उंची मी घेतलेली आहे ब्लाऊजची, शोल्डरपासून तर कमरेपर्यंत. आणि मुंडा शोल्डर टाकलेला आहे 5.5 इंच, मुंडा टाकलेला आहे मी इथं पहा 6 इंच. आणि छातीचा भाग 34 इंच, त्याचा चौथा भाग 8.5 इंच, 2 इंच मार्जिन. आणि खाली कंबर टाकलेली आहे मी 8 इंच, म्हणजेच 8 चोक 32 इंच कंबर आहे. तर चौथा भाग 8 आणि 1 इंच बॅक नेक टक्स आणि 2 इंच मार्जिन. सो अशा पद्धतीने मी व्यवस्थित मार्किंग करून घेतलेला आहे. गळा काय आपल्या मनाप्रमाणे आपण उंचीला घेऊ शकतो. रुंदीला मी 2 इंच घेतलेला आहे आणि उंचीला ना आता इथं गळा कसा मी कट करणार आहे ना, ते सगळं मी तुम्हाला पुढं दाखवेलच. तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा, कारण मी अशाच नवीन नवीन काहीतरी आयडिया तुम्हाला सांगत असते. जसं की जर डिझाईन वर्क ब्लाऊज असेल तर कशा पद्धतीने काय केलं पाहिजे, थोडंसं डोकं चालवलं तर बऱ्यापैकी खूप छान छान वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन आपल्याला बनवता येतील. तर इथं पहा, आता मी तसंच मार्किंग करून घेतलेलं आहे सेम टू सेम. आणि आता मी फ्रंट साईडला सुद्धा तसंच मार्किंग करून घेतलेलं आहे, गळा वगैरे मार्किंग करून घेतला आहे. आणि आता मी इथं जसं तुम्हाला पहिलं प्रिन्स कट ब्लाऊज मी याच्या अगोदर सुद्धा बरेच कटिंग स्टिचिंग दाखवलेले आहेत. तुम्ही जर पाहायचं असेल डिटेलमध्ये तर तो व्हिडिओसुद्धा मी सगळे लिंक ह्या व्हिडिओच्या खाली देईल, तुम्ही पाहू शकता. आणि अगदी समजून सांगितलेलं आहे, कारण आता इथं सेम टू सेम नेहमी तेच इथं काय सांगण्यात बोर होतं. त्यामुळं मग मी अशा पद्धतीने फक्त कटिंग कशी केली मी ती दाखवलेली आहे. 4.5 इंचवर टक्स घेतला आहे रुंदीला आणि उंचीला घेतलेला आहे 3.5 इंच आणि 2 इंच टक्स घेतलेला आहे. 2 इंच पुढं वाढवलेला आहे, मुंड्याच्या साईडनी 1 इंच वाढवलेला आहे. आणि अशा पद्धतीने मी सगळं कटिंग फ्रंट साईडचं कट करून घेतलेलं आहे. आता मी बाई पण तशीच सेम पद्धतीने कट करून घेणार आहे, जशी आपण नेहमीप्रमाणे घेतो. आता इथं शॉर्ट बाईची डिझाईन आलेली होती
सो मी आता शॉर्टच भाई करणार आहे. डिझायनर ब्लाऊजमध्ये जर फुल भाईची डिझाईन आलेली असेल कोपऱ्यापर्यंत तर तशीच भाई आपल्याला करायची असते, आणि जर शॉर्ट भाईची डिझाईन आली असेल तर शॉर्ट भाईच आपल्याला करायची असते. तर इथं मी शॉर्ट भाई आता माझी नेहमीप्रमाणे 5 इंचाची भाई असते किंवा 4.5 इंचाची, तर इथं मी 5 इंचाची भाई 1 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने 6 इंच उंचीला घेतलेली आहे. आणि तुम्ही घडीची रुंदी घेणार आहात तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता. इथं मी 9.5 टाकलेले आहे. मध्ये कट मारून घेतलाय पहा तुम्ही, मागचा पुढचा दोन्ही आकार देऊन घेतलेले आहेत. मध्ये कट करून पुढचा मुंड्याचा लगेच आकार पण देऊन घेतलेला, कट करून घेतलेला आहे. आणि इथं पहा आता इथे ना सगळं जुळून घ्यायचं व्यवस्थित. खालची आणि वरची आपल्याला हाताला लगेच जाणवतं की खालची डिझाईन कुठं आहे, तर व्यवस्थित जुळून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने पहिलं भाईचं कटिंग करून घ्यायचं आहे. बरोबर आपलं जे टोक आहे ना डिझाईनचं, त्या टोकावरती आपल्याला हे जे आपलं अस्तरचं कट केलेलं टोक ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही किती छान पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे. फक्त आपल्याला एक साईडने याला जॉईंट द्यायचं आहे, ते पण आपण नंतर ते जॉईंट कट करून घेऊया. आणि जॉईंट कसा द्यायचा मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथं बॅक पॅटर्न आहे, इथं उंचीला ते बरोबर होता, फक्त थोडासा जो मागचा आणि पुढचा जो पॅटर्न जोडलेला होता ना, तर तो आपल्याला काय करायचं आहे, जरासा शोल्डरच्या लाईननी थोडं जास्त घ्यायचं आहे. आणि इथं पहा अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही फ्रंट साईडचे दोन्ही पार्ट मी व्यवस्थित कट करून घेते पहिले. आता कुठं ॲडजस्ट होईल ते सुद्धा पाहायचं आहे आपल्याला आणि कट करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपलं हे सगळं कटिंग झालेलं आहे. आता मी थोडंसं ना जे एक्स्ट्राचा कपडा आहे ना ते आपल्याला कशाला लागतो, जसं की पायपिंग पट्ट्या, हुकलूक पट्ट्या, खालच्या पट्ट्या जोडण्यासाठी बॉटमला वगैरे हे सगळे लागतात, ते सगळं आपण एक्स्ट्राचा कपडा यूज करणार आहोत. तर मी इथं कट करून घेतला, इथं पहा. आणि इथं थोडंसं होतं जॉईंट देण्यासाठी, त्या भाईला सुद्धा कट करून घेतले. आता मी सगळं जोडण्यासाठी पहिलं मशीनवरती घेणार आहे. आणि अगोदर मी तुम्हाला सांगते की इथं पहा, आता इथं गळा आहे ना, आपलं काही डायरेक्ट अस्तरवरती कट नाही करायचा, आता आपल्याला मेन फॅब्रिकवरती गळा कट करायचा. इथं पहा, आणि ही जी डिझाईन आहे ना, ही गोलाकार आहे, त्याला मार्किंग करून घ्यायचं. ही डिझाईन आपल्याला कट करून घ्यायची आहे. इथं पहा अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. इथं पहा, आणि अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन जोडायची आहे. हे खूप छान लुक येणार आहे. पुढे पहा तुम्ही, अजून मी थोडंसं गळा खाली कट करून घेणार आहे. आणि ह्याला ना साडीच्या कपड्याची पायपिंग करून घेणार आहे, जेणेकरून साडीला काहीतरी लुक त्यामध्ये येईल आणि काहीतरी दिसायलाही सुंदर दिसेल. अशा पद्धतीने करणार आहे. अजूनही काही वेगवेगळं करायचं असतं, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं चालून. तर तुम्ही पाहू शकता, व्हिडिओ एंडपर्यंत पहा. मी पहिलं मशीनवर घेते. तर इथं पहा मशीनवर घेतलेलं आहे मी. खालचं सगळं अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे, खालचं वरचं सगळं. आणि जे काही एक्स्ट्राचा जो आपण कपडा कट केलेला होता ना डिझाईनचा, ते सुद्धा मी अस्तरला जॉईंट करून घेते. आता आपल्याला काय करायचं, सर्वात प्रथम अस्तर घ्यायचा आहे. अस्तरचा भरपूर मोठा कपडा घ्यायचा आहे आपल्याला, जेवढा आपल्याला लागेल तेवढा घ्यायचा. आता एक साईडचा होता पण एक साईडला नव्हता, तर मग मी काय केलं, थोडासा जॉईंट करून घेतला. आणि जो उरलेला कपडा असतो ना अस्तरचा, त्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करायचा आहे. आणि इथं अशा पद्धतीने एक ठेवून घेतला. आणि जो आपण पार्ट कट केलेले होते ना दोन साईडचे, तर इथं पहा अशा पद्धतीने मी आता ठेवून घेते. आणि आता अशा पद्धतीने कट करून पण घेऊया आपण, पाहू शकता तुम्ही. आणि अशा पद्धतीने सगळे एक्स्ट्राचं पण कट करून घेतलं आहे मी. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथं जे आपण मुंड्याचा आकार होता ना ते टाकून पाहायचा. पण इथं मी लगेच नाही देणार, फक्त तेवढ्यापुरता आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे. कुठं ॲडजस्ट होईल, काय ॲडजस्ट होईल, त्याचं थोडंसं डोकं लावून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आता इथं काय करायचे ते सांगते मी तुम्हाला, पाहू शकता. आता इथं आहे ना मी अस्तर आहे ना जोडून तर घेतलं आहे, पण आता काय करायचं, आपल्याला मुंड्याचा पण आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्यासाठी ना आता हे कुठं जोडायचं ना ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. कारण ह्याच्या अगोदर मी असा गळा केलेला आहे, पण बरेच दिवस झाले मला वाटतं केलेला आहे मध्येच. पण आता कसं होतं,
ज्यावेळेस आपल्याला ही डिझाईन आहे ना तसं ॲडजस्टमेंट करता थोडासा वेळ त्यामध्ये जातो आणि ती डिझाईननुसारच आपल्याला पूर्ण गोष्टी आपल्याला करायच्या असतात. तर इथं पहा, आता ही डिझाईन न जावा म्हणून ही केळं मी आणि मला म्हणजे मेन म्हणजे डीप गळा आवडतो, बोटनेक बंद गळा जास्त आवडत नाही, जास्त पॅक होतं मागणं, तर त्यासाठी पाठीमागून पॅक होतं. तर मग हे डीपमध्ये कसं आपण व्यवस्थित हे करू शकता. आता ती साडी कशी पार्टीवेअर साडी पण आहे आणि कुठं अशी छोटे मोठे फंक्शन असल्याच्यानंतर आपण घालू पण शकतो आणि इझिली आपण ती नंतर घरी पण घालायची असेल तर घालू शकतो. मग जेणेकरून कसं गळा पण छान असा अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे. तर इथं पहा अशा पद्धतीने आता इथं ना कॅनव्हस कट करून सुद्धा आपण हे जॉईंट करू शकलो असतो आणि याला व्यवस्थित आकारही देऊ शकलो असतो. पण इथं ना ऑलरेडी इतका जाड कपडा होता ना ब्लाऊजचा, त्याला कॅनव्हस पण होतं डिझाईनमुळं. तर मी म्हटलं परत त्याला कॅनव्हस नको, तर मग ठीक आहे म्हटलं अस्तरच जॉईंट करून घेऊया. तर इथं पहिलं अस्तर वगैरे कट करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहिलं तर आता आपल्याला ते जॉईंट करून घ्यायचं आहे. पाहू शकतो मी सगळीकडून जॉईंट करून घेणार आहे. अशाच पद्धतीने पूर्ण जॉईंट करून घेऊया आपण पहिलं अस्तर त्याला आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती पायपिंग करायची आहे. तर पायपिंग कशाची करायची आहे ते तुम्हाला पुढं सांगते. तर तुम्हाला इथं गोल्डनची जर पायपिंग करायची असतील तर तुम्ही करू शकता. मग म्हणजे काय होईल की तुम्हाला हा ब्लाऊज आहे ना दुसऱ्या साडीवर सुद्धा वेअर करता येईल कोणत्या पण. पण आता मला एवढं काही नाही आहे, माझ्याकडं ऑलरेडी बॉटल ग्रीनचे 2-3 ब्लाऊज आहेत. तर मग म्हटलं ठीक आहे, आपण तो साडीवरचाच आपण पॅटर्न यूज करूया, म्हणजे कपडा यूज करून पायपिंग वगैरे बनवूया, जेणेकरून कसं साडीला पण छान असं लुक येतं आणि दिसायलाही सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी दोन्ही पण अस्तर जोडून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीने आता आपल्याला जोडून घेतल्याच्या नंतर काय करायचं परत एकदा एक समोरासमोर ठेवून पाहायचं की कुठं कमी किंवा जास्त असेल तर कपडा आपल्याला एक्स्ट्राचा सगळा कट करून घ्यायचा आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलं पाहिजे याचा प्रयत्न करायचा. काय होतं सुरुवातीला नवीन जे शिकणारे असतात त्यांना व्यवस्थित वगैरे फिनिशिंग वगैरे येत नाही. तर तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्न सोडू नका, प्रयत्न केला तर नक्कीच यश मिळेल आणि जितके तुम्ही प्रयत्न करता तितक्या लवकर तुम्ही फिनिशिंग ब्लाऊजला देण्यासाठी व्यवस्थित असं शिकू शकाल आणि लवकर शिकाल तर लवकरच तुम्हाला फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येईल. सो अशा पद्धतीने तर पहा आता मी जो साडीतला आहे ना 1 इंचाचा म्हणजे 5 इंचापर्यंत 4 इंचापर्यंत तुम्ही कपडा काढू शकता साडीचा नेसत्या पदरातून. काही होणार नाही, थोडीफार कमी होत नाही एवढी काही, पण डिझाईन जर करायची असेल तर आपल्याला 4 इंचाचा कपडा 5 इंचाचा कपडा काढू शकता तुम्ही. तर मी इथं काढलेला होता आणि मला इथं पायपिंग करून लटकन पण करायचे होते, कारण नाही ना जो मेन कपडा आहे ना ब्लाऊजमधला तर त्याच्यामधलं अगदी थोडंच उरलेलं आहे, ते सुद्धा मला पट्ट्या वगैरे लावायच्या आहेत. आणि तर मग म्हटलं आपण साडीतलाच यूज करूया जेणेकरून लुक पण छान दिसेल. आता इथं ना साडीतला कपडा यूज करून आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन बनवू शकतो. इथं फक्त मी पायपिंग बनवणार आहे, नाहीतर मग तुम्ही इथं खाली ना पोटली बटनसुद्धा गोलाकारामध्ये लावू शकता. खूप सुंदर असं दिसतात पोटली बटनसुद्धा लावल्याच्या नंतर. याच्या अगोदर मी एक गळा दाखवलेला आहे, फक्त तो त्याची कटिंग आणि स्टिचिंग नाही दाखवली मी, आणि मी वेगळं पद्धतीने काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे फक्त त्यामध्ये सुद्धा, आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करते आहे. सो इथं पहा मग अशा पद्धतीने मी हळूहळू व्यवस्थित आहे ना जो अस्तर आहे ना जो साडीचा कपडा आहे ना तो आपल्याला इथं हे करून घ्यायचा आहे, जोडून घ्यायचा आहे पायपिंगसाठी वरतून, आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली पण जायचं आहे, खाली फोल्ड करायचं आहे. आता ही खाली पण पायपिंग आपल्याला जोडून घ्यायची आहे सेम पद्धतीने, आणि व्यवस्थित जोडून घेते मी पायपिंग. आता अशा पद्धतीने येते आपल्याला इथं थोडंसं पायपिंग आता जोडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला दोन्ही पार्टला पटकन जोडून घ्यायची. ते आपण मार्किंग केलेली होती ना खाली घालून आपल्याला दाब टीप द्यायची आहे, ठेवून जोडून घ्यायची आहे तुम्ही. आणि त्यानंतर आपल्याला इथं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी आता जोडून घेतलेले आहेत. आता इथं जिथं फक्त गोलाकार येईल ना तिथं तुम्ही पोटली बटन सुद्धा लावू शकता, खूप सुंदर दिसतं हे पोटली बटन टाकलं तर त्याच्यामध्ये. पण आहे ना आता इथं पहा आता मी जोडून घेतलेली आहे. आता मी दुसरी पण पाईपलाईन तशाच पद्धतीने जोडून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. आता काय करायचं, पोटली बटन नाही लावलं
तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी जोडून घेतलेला आहे दोन्ही पण पाहू शकता अगदी थोडा सुंदर आलेला आहे. तर मध्ये काढून ठेवलेला आहे व्यवस्थित आलेले का नाही. आता हे काही एक्स्ट्राचा खालचा कपडा आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा तयार करून घ्यायचा. मुंड्याचा साईडचा ठेवलेला होता तो कट करून घ्यायचा इथं अशा पद्धतीने आणि आपल्याला मुंड्याचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आणि आपला परफेक्ट मुंडा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. अशाच पाहू शकता तुम्ही सगळं एक्स्ट्राचं फॅब्रिक सगळं कट करून घेतलेलं आहे. जोडून घ्यायचं कुठे असेल तिथे. आता आपल्याला मार्किंग करून येणं पहिलं मुंड्याचा आकार व्यवस्थित जशी आपण वरच्या टेपने पहिलं मार्किंग करून घेते. आपल्याला शोल्डर किती हवं आहे 2.5 इंच शोल्डर हवं आहे कारण 2 इंच तयार येतं. अर्धा इंच अजून मार्जिन मध्ये एक साईडने बाईला जोडण्यात जाणार आहे आणि अर्धा इंच वरती पण ते जातो पण ते एवढं हे नाही. तर इथं पहा अशा पद्धतीने 6 इंच मुंडा मी घेतला व्यवस्थित मुंड्याचा आकार देऊन मुंडा कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने परत तिथं कटिंग केलेलं आहे ना तर तिथं मी टिप देऊन घेणार आहे. पाहू शकता आता मी तर बराच वेळ बघितलं की कुठलं कसं कुठं ॲडजस्ट होईल. तर इथं पहा आता मी तर लगेच टक्स देऊन घेते बॅकनेकचे. तर बॅकनेकचे टक्स तुम्हाला तर माहितीच आहे कसे द्यायचे असतात. तर मध्य काढायचं मध्येतून 4-4.5 इंच रुंदी आणि 4 इंच उंची. मध्ये काढायचं मध्येतून 4.5 इंच रुंदी आणि 4 इंच उंची. अशा पद्धतीने दोन्ही पण साईडने करू नये ना अशा पद्धतीने आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत व्यवस्थित असे पाहू शकता तुम्ही. आणि अशा पद्धतीने टक्स देऊन घेतल्याच्या नंतर आपल्याला हे पहा सगळे दोरे वगैरे कट करून घ्यायचे आहेत. आणि पाहू शकता तुम्ही जी डिझाईन आपली इतकी सुंदर आलेली आहे ना मला तर फार आवडला हा गळा. म्हणजे कसं की आपण ती डिझाईन गोलमध्ये जाणार होती आणि एवढी वरती गळा होत होता तर मग आपल्याला डीपमध्ये गळा पण मिळाला डिझाईनही मिळाली. तर असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे मी. तर इथं पहा अशा पद्धतीने नॉट पण लावून घेते आणि आता मी नॉटला लगेचच लटकन पण लावून घेणार आहे. इथं पहा मी लटकन पण लावून घेतले नॉट लावून घेतले आणि आता नॉट आपल्याला ना कशी बांधायची ना नेहमी कोणाकोणाला कळत नाही. तर इथं पहा अशा पद्धतीने आपल्याला फुल तयार करायचं. अशा पद्धतीने पहिल्यांदा एकदा लावायची आहे दुमडून नॉट बांधायची आणि त्याच्यानंतर परत एकदा दुमडून बांधायची. दोन्ही पण साईडने ना दोन्ही पण नॉटला ना व्यवस्थित असं ओढून धरायचं आहे. इथं पहा अशा पद्धतीने आणि असं फुल तयार करायचं जेणेकरून कसं दिसायलाही तिथून छान दिसतं आपलं. जर अशा पद्धतीने आता मी बॅकनेकचा गळा तयार करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही. अजून पोटली बटन जर लावली असते ना तर अजूनही सुंदर दिसलं असतं पण ठीक आहे म्हणलं चला नेहमीच पोटली बटन काय तर म्हटलं ठीक आहे. तर आता इथं पहा अशा पद्धतीने तर दोन्ही पण मी पार्ट फ्रंट साईडचे तयार करून घेतलेले आहेत आणि दोन्ही पण बाह्या पण तयार करून घेतलेल्या आहेत अगोदरच. आणि आता मी हे काही दाखवलं नाही कारण आपण स्टिचिंगच्या बरेच व्हिडिओ आपले झालेले आहेत. ब्लाऊज कसा स्टिच करायचा अस्तर कसं जोडायचं कुठला पार्ट कुठे जोडायचा हे सगळं मी आपलं ऑलरेडी भरपूर व्हिडिओ झालेले आहेत. मग तेच पाहायला बोर होतं त्यासाठी मग मी ते थोडंसं स्किप केलं घेतलंच नाही मोबाईलमध्ये. आणि जे फक्त बॅकची डिझाईन आपण कशी केली ना तेच घेतलेलं आहे. कटिंगमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे नेहमीप्रमाणे तशीच कटिंग केलेली होती. आणि इथं पहा अशा पद्धतीने एक्स्ट्राचं सगळं कट करून घ्यायचं आहे आणि पॉईंटला पॉईंट जुळू नये ना मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा दोन्ही पण बाह्या व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने डबल वगैरे टिप देऊन. तर इथं पहा माझं बाह्या जोडून झालेला आहे फिटिंग टाकून झालेला आहे. लुक पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि किती छान आलेला आहे. जसा जर तुमचा तसा तुम्ही ब्लाऊज शिवला असता तर एवढा लुक छान नसता आला तसं त्यापेक्षाही सुंदर लुक आलेला आहे. आणि हा ब्लाऊज मी घालून तुम्हाला दाखवणार आहे. आपली साडी पण घालून दाखवणार आहे आणि आपल्या रील्स पण येणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओज पण येणार आहेत या साडी ब्लाऊज घालून. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक पण करून घ्या आणि व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त चॅनल शेअर करा सबस्क्राईब करायला लावा जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून कसं वेगवेगळ्या डिझाईन्स साड्या वगैरे आपल्या बरंच काय आपल्या चॅनलवरती मी आपलं दाखवत असते. आणि तर पहा अशी बाईला डिझाईन होती ना तर तिथं तुम्ही बाईला डिझाईन पण केली असती तर अगदी सुंदर अजूनही लुक आला असता पण नाही मला तशीच ठेवायची होती. सो अशा पद्धतीने पूर्ण डिझायनर ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून जात. भेटूया पुढच्या व्हिडिओ.